4 मेला पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळम आणि पुदुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभेचे निकाल लागले. ममता बॅनर्जी, के स्टॅलिन, गौरव गोगोई, अधीर रंजन चौधरी अशा दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला. अगदी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी भल्या भल्यांना गार केलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांना तर त्यांचे एकेकाळचे निवडणूक प्रभारी राहिलेल्या बाबू यांनीच पराभूत केलं. या सगळ्यांच्या पराभवाची आणि त्यांना हरवणाऱ्यांच्या विजयाची चर्चा देशभर झाली. पण या सगळ्यात 5 जण असे आहेत ज्यांची नावं निवडणुकीच्या आधी कुणी ऐकली सुद्धा नाहीत, पण आता त्यांच्या विजयाचे किस्से आज देशभर ऐकवले जात आहेत. हे 5 जण आहेत कोण? त्यांनी या निवडणुकीत अख्ख्या देशाचं लक्ष कसं वेधून घेतलं होतं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी बोलूयात पश्चिम बंगालमधून निवडून आलेल्या कलिता माझी यांच्याबद्दल. कलिता माझी यांना पश्चिम बंगालच्या औसग्राम या विधानसभा मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी दिली. कलिता यांनी या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहर यांचा 12,535 मतांनी पराभव केला. त्यांना एकूण 1,07,692 मतं मिळाली. आता या कलिता माझी कोण? तर गुजखुरा इथल्या लोकांच्या घरी धुनी भांडी करून पैसे कमावून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या एक सामान्य महिला. धुनी भांडी करून त्या दरमहा 2,500 रुपये कमवतात. तर त्यांचे पती सुब्रत माझी हे प्लंबिंगचं काम करतात. गरिबीमुळे शिक्षण सोडावं लागलेल्या कलिता यांना समाजकारणाची सुरुवातीपासूनच आवड होती. त्यातूनच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. 2016 पासून कलिता यांनी भाजपसाठी बूथ प्रमुख म्हणून काम सुरू केलं. तेव्हापासून त्यांनी औसग्राम या मतदारसंघात पक्ष वाढवण्याचं काम केलं. धुनी भांडी करून त्या पक्षाचं काम करायच्या. त्यांच्या याच पक्षनिष्ठेमुळे 2021च्या निवडणुकीत कलिता यांना पहिल्यांदा पक्षाकडून संधी देण्यात आली. या निवडणुकीत फक्त 12,000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पण या पराभवानं खचून न जाता कलिता यांनी पक्षाचं काम असं सुरू ठेवलं. 2026च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा पक्षानं संधी दिली आणि कलिता यांनी या संधीचं सोनं करून 12,500च्या फरकानं औसग्रामची जागा जिंकून आणली. त्यांच्या या विजयाची चर्चा पूर्ण बंगालभर होत आहे. निवडणुकीच्या निकालात चर्चेत राहिलेलं दुसरं नाव म्हणजे रत्ना देबनाथ. 9 ऑगस्ट 2024ला कोलकाता शहरातल्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये संजय रॉय या आरोपीनं ॲपरेटिस डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या केली होती. त्यानंतर बंगालसहित पूर्ण देश पेटला होता. या प्रकरणातला आरोपी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचे आरोप भाजपने केले. त्यामुळे ममतांवर खूप टीका झाली होती. पण पीडित तरुणीची आई रत्ना देबनाथ या आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिल्या. मुलीला न्याय मिळेपर्यंत केस न विंचरण्याची शपथ त्यांनी घेतली होती. 2026च्या बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर होताच भाजपनं रत्ना देबनाथ यांना तिकिटाची ऑफर दिली. माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढेन असं म्हणत देबनाथ यांनी तिकीट स्वीकारलं आणि त्या 24 परगणा जिल्ह्यातल्या पाणीहाटी या मतदारसंघातून उभ्या राहिल्या. महिला सुरक्षा या अजेंड्यावर त्यांनी निवडणूक लढवली. जे आपल्या मुलीसोबत झालं ते इतर कोणाही सोबत होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचं त्या लोकांना सांगत होत्या. त्यांच्याबद्दल मतदारसंघात खूप संवेदना होत्या. प्रचारादरम्यान महिलांनी त्यांना खूप सहानुभूती दाखवली. त्यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, शुभेंदू अधिकारी आणि मैथिली ठाकूर यांनी सभा घेतल्या. सोशल मीडियावर स्वतःचं अकाउंट नसतानाही सामान्य लोकांनीच त्यांचं सोशल मीडिया कॅम्पेनिंग केलं. कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या रत्ना देबनाथ यांचा या निवडणुकीत विजय झाला. 87,977 मतं घेऊन त्यांनी तृणमूलच्या तीर्थकर घोष यांचा 12,535 मतांनी पराभव केला. त्यांचा विजय म्हणजे बंगालच्या महिलांची सुरक्षा असं म्हटलं जात आहे. निकालातलं तिसरं नाव आहे ते म्हणजे श्रीनिवासा सेतुपती यांचं. तमिळनाडूच्या तिरुपत्तूर मतदारसंघातून निवडून येणारे श्रीनिवासा सेतुपती अनेक वर्षापासून थलपती विजयच्या विजय मक्कल इयक्कम या फॅन क्लबचे सक्रिय सदस्य होते. फॅन क्लबच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात ते आघाडीवर असायचे. विजयने पक्षातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यातलेच एक श्रीनिवासा सेतुपती. मतदारसंघात ते आधीच सगळ्यांसाठी ओळखीचा चेहरा होते. गेल्या 2 ते 3 वर्षात त्यांनी जनसंपर्क वाढवला होता. तिरुपत्तूर मतदारसंघात निर्णायक ठरणाऱ्या वन्नियार आणि दलित तरुणांना आपल्याकडे वळवून त्यांनी निवडणुकीसाठी फुल फिल्डिंग सेट केली होती. पण त्यांच्या विरोधात डीएमकेचे उमेदवार पेरिया करुप्पन हे काही साधंसुधं नाव नव्हतं. ते सलग 4 वेळा म्हणजेच तब्बल 20 वर्ष तिरुपत्तूर मतदारसंघातून निवडून आले होते आणि डीएमकेच्या सरकारमध्ये सहकार मंत्री होते. साहजिकच मतदारसंघात पेरिया करुप्पन यांची मोठी ताकद होती. जितकी निवडणूक चुरशीची झाली तितकीच चुरस निकालात सुद्धा पाहायला मिळाली.
शेवटून दुसऱ्या राऊंडमध्ये डीएमकेचे पेरिया करुप्पन 600 मतांनी पुढे होते, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते गुलाल घेऊन बसलेच होते. पण शेवटच्या राऊंडमध्ये टीव्हीकेच्या श्रीनिवासा सेतुपती यांनी आघाडी घेतली आणि फक्त एका मताच्या फरकानं विजय मिळवला. फक्त एका मताने जिंकलेला हा निकाल पूर्ण देशात गाजला. आता डीएमकेच्या सहकार मंत्र्यांना हा पराभव पुढची 5 वर्ष त्रास देणार एवढं मात्र नक्की. चौथं नाव आहे थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा आर सबरीनाथन यांचं. सबरीनाथन यांचे वडील राजेंद्रन हे गेल्या 30 वर्षापासून विजयच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच ते विजयचे विश्वासू होते. नंतर त्यांचा मुलगा आर सबरीनाथन विजयच्या फॅन क्लबच्या IT विंगचं काम पाहायचा. तो पेशानं इंजिनियर असून विजयच्या फॅन क्लबच्या माध्यमातून तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला होता. त्यानं क्लबसाठी केलेलं संघटन खूप महत्त्वाचं ठरलं होतं. प्रचारादरम्यान एका सभेत विजयनं कुठलीच पूर्वसूचना न देता सबरीनाथनला विरंगमबक्कम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी राजेंद्रन आणि सबरीनाथनला रडू कोसळलं होतं. एका ड्रायव्हरच्या मुलाला उमेदवारी देणं ही खूप मोठी गोष्ट होती. नाव जाहीर झाल्यानंतर सबरीनाथननं जोरदार प्रचार केला आणि निकालात डीएमकेचे विद्यमान आमदार प्रभाकर राजा यांचा 27,086 मतांनी पराभव केला. एका ड्रायव्हरच्या मुलाला मिळालेला हा विजय देशभर चर्चेचा विषय बनलाय. या विजयाचं श्रेय अर्थातच विजयलाही दिलं जातंय. पाचवं नाव आहे विजयच्याच पक्षाकडून निवडून आलेल्या विजय धामू या रिक्षा चालकाचं. विजय धामू हे चेन्नईमध्ये गेल्या 15 वर्षापासून रिक्षा चालवायचं काम करतात. 8वी पर्यंत शिक्षण झालेल्या धामू यांना सुरुवातीपासूनच समाजकारणाची आवड होती. त्यासाठी त्यांनी विजयच्या फॅन क्लबच्या माध्यमातून रॉयमपूर मतदारसंघातून अनेक वेळा रक्तदान शिबिरं घेतली, अन्नदान केलं. ते रॉयमपूर परिसरात लोकल हिरो म्हणून प्रसिद्ध होते. विजयनं तिकीट वाटपात श्रीमंतांपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आणि विशेषतः त्या ठिकाणी जिथं डीएमके आणि AIADMKचे श्रीमंत आमदार उभे होते, त्याच निकषातून रॉयमपूर मतदारसंघातून विजयनं सामान्य रिक्षाचालक असलेल्या आणि पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या विजय धामू यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ AIADMKचा बालेकिल्ला मानला जायचा. विजय धामू यांनी सलग 5 वेळा आमदार राहिलेल्या माजी अर्थमंत्री डी जयकुमार आणि डीएमकेचे सुबेर खान यांच्या विरोधात अर्ज भरला. धामू यांच्या विरोधातले दोन्ही उमेदवार श्रीमंत होते, त्यामुळं रॉयमपूरमध्ये गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढत सुरू झाली. या लढतीत रॉयमपूरच्या मतदारांनी त्यांच्यासारखाच सामान्य असलेल्या विजय धामू यांना जिंकवलं. थोड्या मतांनी नाही, तर तब्बल 14,000 मतांच्या लीडनं. विजय धामू यांच्या विजयानंतर तमिळनाडूमध्ये राजकारणात काहीही शक्य आहे अशा चर्चा सुरू झाल्या. आता निवडणुकीत गाजणारी ही फक्त 5च नावं नाहीयेत, तर यांच्या व्यतिरिक्त अनेकांनी मोठ्या गमतीत गार केले. पण चर्चा झाली ती या 5 नावांची. या 5 जणांच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.